मॅच मॅच थांबवायचे पंच क्लिअर होऊ दे पहिले. आता 4 चेंडू 14 धावांची गरज असेल. 4 चेंडू 14 धावांची इथून गरज आहे. समोर अगदी जर पाहायला गेलं मनोज दरेकरला आता इथे कमबॅकीचा स्पेल इथे फेकावे लागेल डीवाय वॉरियर संघाविरोधात. अगदी हा बॉल पुन्हा एकदा कट केले परंतु आता क्षेत्ररक्षक स्वरूप दरेकर तिथे असेल, चुकी करणार नाहीये. फेकी अचूक झाले का पाहणं गरजेचं असेल. आणि फलंदाज इथून आता अविनाश सुद्धा बाद होताना दिसेल. दुसरी धाव घेत असताना बाद झालाय. कालू आता नवीन बॅट्समन झालाय. आता 3 चेंडू 13 धावांची इथून गरज असेल. इथे पुन्हा एकदा कैलासच्या बॅट मधून बराचसा काल हवेमध्ये आहे हा बॉल. चेंडू चालला सीमारेषा पार आला हा दर्जेदार षटकार. या षटकाराच्या साह्याने आता मॅच पुन्हा एकदा यू टर्न घेताना दिसतोय. स्वरूप दरेकरच्या ओव्हर मध्ये पडलेला तो नो बॉल आता मागणा ठरताना दिसतोय या मॅच मध्ये. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. सेमीफायनल नंबर 2 तुमच्या भेटीला आली आहे. 2 चेंडू 7 धावांची गरज आहे. कंपल्सरी तुम्हाला इथे 7 धावा बनवाव्या लागतील. अजून एक षटकार जर इथून आला तर जितू उघडा यांच्याकडून 200 रुपयांचा कॅश प्राइज असेल. 2 चेंडू 7 धावांची गरज. मनोज दरेकर ऑन गोलंदाजी मार. समोर अगदी पाहताय कैलास उघडाला. हा बॉल पंचांचा डिसिजन येणे इथून बाकी असेल. अवांतरच्या स्वरूपात इथे 1 धाव. 1 चेंडू 6 धावे. 2 चेंडू 6 धावांची गरज इथून असेल. दोन चेंडू 6 धावा. इथे चेंडू बॅटला ब्रेक झालाय. यष्टी रक्षकाकडून चुकी पाहायला मिळाली आहे. दुसरी धाव घेतली जाणार का? कलेक्शन तर झाले. दुसरी धाव घेत असताना फलंदाज कालू होईल इथे बाद. आता 1 चेंडू 5 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. या चेंडूवरती जर चौकार आला तर निश्चितच ही मॅच एटीएमची संघ विजयी होताना दिसेल. परंतु दुसरी जर या चेंडूवरती षटकार आला इथे षटकार येणंच अपेक्षित असेल कैलास उघडाच्या बॅट मध्ये. चला नवीन बॅट्समनचं नाव आमच्याकडे पाठवायचे. एक चेंडू 5 धावांची गरज आहे. कंपल्सरी इथून षटकार येणारच गरजेचा असेल. जितूजी उघडा यांच्याकडून 300 रुपयांचा कॅश प्राइज असेल जर इथे षटकार आला तर. कंपल्सरी चेसिंग. 1 चेंडू 4 धावा आल्या तर निश्चितच हा सामना एटीएमची संघ जिंकेल. निर्धाव आला तरी जिंकेल. परंतु या चेंडूवरती षटकार आला तर डीवाय वॉरियर संघ हा सामना जिंकताना दिसेल. जाऊयात मॅच कडे. गोलंदाज मनोज दरेकर तयार होताना. निर्धाव चेंडूची झाली आहे. सामना इथे विजय झाला एटीएमची टीम. चला एटीएमची संघाचा कर्णधार विनय सुर्वे लगेचच मी तुम्हाला विनंती करतोय आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी इथे यायचे. आणि यापुढे होणारी फायनलची मॅच 3 षटकांचीच असेल असं आयोजकांकडून आम्हाला इथे सूचना आली आहे. चला एटीएमची संघाचा कर्णधार मनोज दरेकर त्याचबरोबर विनय सुर्वे मी वारंवार लगेचच तुम्हाला विनंती करतोय. चला विनय